राज्यात गेले 10 दिवस सुरू असलेल्या मंगलमय गणेशोत्सवाची सांगता आज अनंत चतुर्दशीनं होत आहे। 10 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री गणरायाला आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे। मुंबई पुण्यासह विविध शहरांमध्ये सार्वजनिक तसंच घरगुती गणपतींचं वाजत गाजत विसर्जन सुरू आहे। विसर्जनासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे। विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मुंबईत शहर आणि उपनगरात मिळून 70 नैसर्गिक स्थळे आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन सुरू आहे। गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी इथे मोठ्या मूर्ती असलेल्या गणपतींचं विसर्जन होत आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात मुंबईतही लाडक्या बाप्पांच्या मोठमोठ्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या आहेत। मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्ली इथला गणपती, तेजूकाया गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा महाराजा हे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत। भाविकांच्या प्रचंड गर्दीत लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे। ठिकठिकाणी फुलांची आणि गुलालाची उधळण करत तर कुठे पुष्पहार अर्पण करत भाविक बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत। विसर्जन मिरवणुकीत मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। सगळीकडे उत्साह आहे। माझी सर्वांना विनंती आहे की अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पार पडलं पाहिजे आणि त्याचवेळी अतिशय शांततेनं, कुठेही गडबड गोंधळ न होता हे विसर्जन सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची सर्व गणेश भक्तांना विनंती करतो। श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो।